जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्या एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालेला आहे। ओसामा बिन लादेनचं पुस्तक वाचा असा सल्ला ऋता आव्हाड यांनी दिलाय। यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय। नेमकं काय घडलंय बघूया एक रिपोर्ट। ओसामा बिन लादेनचं आत्मचरित्र वाचा। ऋता आव्हाडांचा विद्यार्थ्यांना सल्ला। ओसामा बिन लादेन एक टेररिस्ट बना, लेकिन क्यों बना? आव्हाडांच्या वक्तव्यावरून नवा वाद। जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्या एका विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलाय। मुंब्रा इथं मुलींना मार्गदर्शन करताना ऋता आव्हाड यांनी ओसामा बिन लादेनचं पुस्तक वाचण्याचा सल्ला दिलाय। ओसामा बिन लादेन एक टेररिस्ट बना, लेकिन क्यों बना? क्यों बना? पहला इसी तो नहीं था ना। वो समाज ने बनाया, वो चिड़ के बनाए, लेकिन आखिर में क्या हुआ? वो बुरी होता। तो छोड़ के ना अपने आप को यहाँ से रिच बनाओ, पैसे से नहीं, वो तो अपने आप आता ही, और नसीब से ज्यादा तो मिलेगा भी नहीं, कुछ भी नहीं। ऋता आव्हाडांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आनंद परांजपेंनी खरपूस समाचार घेतलाय। अब्दुल कलाम आणि ओसामा बिन लादेनची तुलना करणं योग्य नाही। पोलिसांनी व्हिडिओ तपासून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार असल्याचंही परांजपे यांनी सांगितलंय। ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेबांना आम्ही विनंती करतो की संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग त्यांनी चेक करावं आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ ऋताताई आव्हाड यांच्यावर दाखल करावा। भारतासारख्या देशामध्ये ओसामा बिन लादेनचं उदात्तीकरण, त्याचं उदाहरण येणाऱ्या पिढीसमोर देणं हा राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रद्रोहाची तक्रार किंवा गुन्हा त्यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी केला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। तर माझं वक्तव्य पूर्ण नीट समजून घ्या अशी सारवासारव आता ऋता आव्हाड यांनी केली आहे। ओसामा त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ओसामा बिन लादेन ला मारल्यानंतर ते बरेच महिने न्यूयॉर्कला नंबर 1 ला होतं बेस्ट सेलर मध्ये। सो त्या म्हणजे त्याचा जन्मापासून ते पूर्ण त्याचा जिथपर्यंत त्याचा वध झाला तिथपर्यंत पूर्ण त्याचं आयुष्य आहे। आणि मी तुम्हाला अजूनही सांगते, इट इज इंटरेस्टिंग। एकीकडे महाराष्ट्र विधानसभेवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना आता ओसामा बिन लादेनचीही चर्चेत एंट्री झाली आहे, हे मात्र निश्चित। कपिल राऊत, झी 24 तास, ठाणे।